Good morning, everyone. Our today's topic of lecture is mechanical feature of drives. That means drive has a one cover that it is called as an enclosure, and that means that is considered under the mechanical features of drive. Then, what is the basic purpose of that mechanical feature? Then, types of an application of various types of enclosure. Enclosure is the mechanical feature of your electrical drive, and their classification, that is the types, the purpose of each enclosure and the application. हा पाठ आपल्याला स्टडी करायचा आहे. तर मी स्क्रीन शेअर करते, ती शेअर झाली की मला सांगा. This is diagram. Participant. This time. Yes, oh, Okay. This one is that is the outer cover of your any electrical drive or motor is called as enclosure. म्हणजे आपण त्याला फ्रेम अदर वर्ड मध्ये फ्रेम पण म्हणू शकतो. Enclosure is nothing but the your frame, and the basic purpose of enclosure is, कोण सांगू शकतं का या एन्क्लोजरचा बेसिक फंक्शन काय असतं जनरली? पार्टिसिपंट आन्सर माहित असेल तर बोला पटकन. What is for the basic cooling purpose? purpose. Okay. अजून protecting water, dust. ओके, एक्झॅक्टली करेक्ट. प्रोटेक्शन पर्पज साठी आपण याला यूज करतो. म्हणजे जो काही सपोर्ट आहे याच्या इनसाइड मध्ये रोटर आणि आपले जे काही वाइंडिंग्स वगैरे प्लेस केलेला असतात. ओव्हर दॅट कव्हरेज आपण हा म्हणजे इट इज प्रोटेक्ट दी दॅट इनसाइड मटेरियल फ्रॉम डस्ट, मॉइश्चर अँड अदर एनी हार्मफुल पॅरामीटर. Generally, enclosure of the motor must protect the winding, bearing, and other mechanical part from moisture, chemical, mechanical damage. म्हणजे हे जे काही पार्ट आहे की मॉइश्चर, डस्ट, काही मेकॅनिकल इंजुरी, या पार्ट पासून एक मोस्ट इसेन्शियल फंक्शन काय आहे की इट गिव्स दी प्रोटेक्शन. प्रोटेक्शन पर्पज साठी आपण हा मेकॅनिकलचा जो काही आउटर कव्हरेज आहे फ्रेम और एन्क्लोजर इज यूज. देन this enclosure is divided into 7 types. First one is the, आता प्रत्येकाची डायग्राम शो होणार इथे आणि त्याचा यूज काय. फर्स्ट इज दी ओपन ड्रिफ्ट प्रूफ, ओडीपी, ओपन ड्रिफ्ट प्रूफ. तर बघा त्याची डायग्राम कशी का त्याची जे काही कव्हरेज आहे वगैरे म्हणजे जे कव्हर आहे त्याचं फ्रेमचं डायग्राम या प्रकारामध्ये. आणि मेन फंक्शन काय, वाइंडिंग फॉर दी कुलिंग, allows the air to circulate through the winding for cooling. म्हणजे याच्यासाठीचं जे काही कव्हरिंग जे फ्रेम डिझाईन केलेली त्याचा मेन इफेक्ट काय, इट अलाउज टू सर्क्युलेट दी एअर थ्रू द वाइंडिंग फॉर दी cooling. But prevent the drops of liquid from falling into the motor within a 15-degree angle from vertical. म्हणजे याच्यामध्ये कुलिंगसाठी एअर तर पास होतेच, पण सपोज तिथे मॉइश्चर क्रिएट झाला आणि त्यानंतर काही लिक्विडचे ड्रॉप्स वगैरे क्रिएट झाले तर ते अवॉइड केले जाते. टिपिकली इट इज यूज फॉर इनडोअर ऍप्लिकेशन इन रिलेटिव्हली क्लीन अँड ड्राय लोकेशन. जिथे इनडोअर लोकेशन असतील का जिथे तुमची लोकेशन क्लीन आणि ड्राय म्हणजे मॉइश्चरचा जो काही प्रेझेन्स आहे तो ऍब्सेन्स ज्या एरियामध्ये असेल तिथे हा फर्स्ट टाइप यूज केला जातो. फर्स्ट टाइप इज दी ओपन ड्रिफ्ट proof. Open drift proof. This one is the first type of your enclosure. Then second type of enclosure is totally enclosed fan cool. आता total enclosed म्हणजे काय असते, कुठली ओपनिंग नसणार आहे एअर सर्क्युलेशन साठी. इट इज टोटली एनक्लोज फॅन कूल. फॅनच्या थ्रू कुलिंग प्रोव्हाइड केली जाईल. इथे कुठली ओपनिंग नसणार आहे एअर सर्क्युलेशन साठी. ह्या टाइप मध्ये त्याची डायग्राम आहे. तर बॅक साइडने इथे फॅन प्लेस केलेला असणार आहे आणि हे जे काही आउटर कव्हरेज आहे टोटली एनक्लोज. इट प्रिव्हेंट दी फ्री एक्सचेंज ऑफ एअर बिटवीन इनसाइड अँड आउटसाइड ऑफ द फ्रेम. म्हणजे मी इथे सांगितलं की इथे कुठेच ओपनिंग प्रोव्हाइड केलेली नसणार आहे याच्यावरती. एअरला इनसाइड आणि आउटसाइडला एक्सचेंज होणार नाही. बट डज नॉट मेक द फ्रेम कंपॅरेटिव्हली एअर टाईट. ए फॅन इज अटॅच टू द शाफ्ट अँड द pushes air over the frame during its operation to help the cooling. म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये काय, at the end of this motors or drive there is a one fan which is attached to your
शाफ्ट, हा जो काही शाफ्ट आहे याच्या एंडला इकडे तुमचा फॅन अटॅच असणार आहे, त्याच्या थ्रू कूलिंग प्रोव्हाइड केलं जाणार. इट इज द सेकंड टाईप. काय नेम आहे सेकंड टाईपचा? टोटली एनक्लोज फॅन कूल. नेममध्येच दिले टोटली एनक्लोज म्हणजे ओपनिंग नसणारच आहे. अँड सेकंड पार्ट इज दी फॅन कूल म्हणजे कूलिंगसाठी फॅन युटिलाइज केला जाणार आहे. देन थर्ड टाईप इज दी टोटली एनक्लोज नॉन व्हेंटिलेटेड. टोटली एनक्लोज आणि नॉन व्हेंटिलेटेड म्हणजे इथे त्या डायरेक्ट व्हेंटिलेशनचा टाईपच नाहीये की तिथे फॅन पण युटिलाइज केलेलं नाहीये किंवा काही ओपनिंग पण केलेली नाही. डायरेक्टली जी काही मोटरची वाइंडिंग्स वगैरे असेल किंवा या शाफ्टवरती ज्या कंपोनंट प्लेस केलेले असेल ते डायरेक्टली टोटली एनक्लोज आहे. ही त्याची डायग्राम आहे आणि त्याचं मेन ऍप्लिकेशन काय? It has no cooling fan and relies on the convention of cooling. No vent opening, tightly enclosed to prevent the free exchange of air, but not airtight. म्हणजे इथे कूलिंग पर्पज साठी फॅन वगैरे अलाउ नाही केले आणि काही वेंट वगैरे पण ओपनिंग साठी नाहीये. इट इज टोटली एनक्लोज टाईप. क्लियर? थर्ड टाईप. देन फोर्थ वन इज दी टोटली एनक्लोज एअर ओव्हर. टोटली एनक्लोज एअर ओव्हर. डायग्राम बघा कशी, इथे फॅन वगैरे प्रोव्हाइड नाही केले पण वाइंडिंगचा जो काही पार्ट आहे त्याला तो स्ट्रक्चरच असं मेड केलेलं आहे का तिथे या ओपनिंग्स क्रिएट केलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला वाइंडिंग पण शो होते मोटर्सची इनसाइडची. डस्ट टाईट फॅन अँड दी ब्लोअर ड्युटी मोटर डिझाईन फॉर ए शाफ्ट माउंटेड फॅन ऑर दी बेल्ट ड्रिव्हन फॅन. म्हणजे याच्यामध्ये जो काही फॅन्स आहे ते इनसाइड डायरेक्टली म्हणजे थ्रू एअरच वर्किंग होणार आहे. द मोटर मस्ट बी बाउंडेड विदिन द एअर फ्लो ऑफ द फॅन. म्हणजे इथे फॅनचं प्रोव्हिजन केलेली आहे बट त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन म्हणजे त्या ओरिएंटेशननी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. देन नेक्स्ट टाईप इज दी टोटली एनक्लोज वॉश डाऊन. टोटली एनक्लोज वॉश डाऊन. डायग्राम बघा, या टाईप मध्ये डायग्राम आहे टोटली एनक्लोज मीन्स काय? डिझाईन टू विस्टँड हाय प्रेशर वॉश डाऊन और अदर हाय ह्युमिडिटी और वेट एन्व्हायरमेंट. म्हणजे याचं मेन ऍप्लिकेशन काय आहे की सपोज तिथे तुमच्या सिस्टीम मध्ये काही ह्युमिडिटी प्रेझेंट आहे किंवा वेट एन्व्हायरमेंट आहे पण त्या केसमध्ये पण इथे ती मोटर म्हणजे त्याचं जे एन्क्लोजर आहे ते त्या टाईप मध्ये मेंटेन केलेलं आहे. देन नेक्स्ट वन इज दी एक्सप्लोजन प्रूफ एन्क्लोजर. आता एक्सप्लोजन म्हणजे काय, जिथे फायर वगैरेचा ऍटमॉस्फिअर असेल त्या केसमध्ये ते प्लेस केलेलं आहे. म्हणजे काय, द एक्सप्लोजन प्रूफ मोटर इज टोटली एनक्लोज मशीन अँड इज डिझाईन टू विस्टँड अन एक्सप्लोजन ऑफ स्पेसिफिक गॅस ऑर दी व्हेपर इनसाइड दी मोटर केसिंग. म्हणजे जिथे काहीतरी एक्सप्लोजन आहे, फायर वगैरे होऊ शकते किंवा मग तुमचे काही गॅसेस वगैरे असतील किंवा वेपर असेल इनसाइड दी मोटर केसिंग, त्याला विस्टँड असण्यासाठी ह्या टाईपची जी काही मोटरची फ्रेम ती क्रिएट केली जाते किंवा एनक्लोजर क्रिएट केलेलं असतं. अँड प्रिव्हेंट द इग्निशन आउटसाइड दी मोटर बाय स्पार्क फ्लॅशिंग अँड एक्सप्लोजन. म्हणजे इथे जर गॅसेस वगैरे तिथे क्रिएट होत असतील तर त्याचा जो काही इफेक्ट तो कशामध्ये होईल, ॲज अ फ्लॅशिंग ऑर एक्सप्लोजन. तर त्याला अवॉइड करण्यासाठी जे काही तुमचं ऑलरेडी जे एनक्लोजर आहे ते त्या फॉर्मॅटमध्ये डिझाईन केलेलं असतं. हे सगळे त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते अवॉइड होणार. देन हजार्डस लोकेशन. नेक्स्ट एनक्लोजर टाइप इज दी हजार्डस लोकेशन. डायग्राम आहे या टाइपची. मेन hazardous location motor application are classified by the types of hazardous environment present, characteristics of the specific material creating the hazards, the probability of exposure to environment. म्हणजे सेम जसं आपण प्रिव्हियस टाइप मध्ये बघितलं की काही हजार्डस कंडिशन क्रिएट झाल्या फॉर दॅट इज द मॅक्झिमम टेम्परेचर लेवल. म्हणजे जास्तीत जास्त टेम्परेचर तिथे मेंटेन झालं
त्या कंडिशनला पण या टाईपचे एनक्लोजरने ती मोटर तिथे सस्टेन राहणार. दीज आर दी टाइप्स ऑफ युअर एनक्लोजर. क्लिअर? डायग्राम दाखवली प्रत्येकाची आणि प्रत्येकाचं फंक्शन म्हणजे जसं त्याचं नेमिंग आहे त्याच्या अकॉर्डिंगली आयदर कुलिंग प्रोव्हाइड करायची की नाही करायची किंवा तिथे डस्ट डर्ट मॉइश्चरच्या अगेन्स्ट प्रूफ घ्यायचं की नाही घ्यायचं ते सगळं डिपेंड असतं. तर समजलंय सगळ्यांना पार्टिसिपंट? येस मॅम. Yes, ma'am. The next point is the transmission of mechanical power in that direct and indirect drive. मेकॅनिकल पॉवरचं ट्रान्समिशन होतं. जसे आपण ग्रुप ड्राईव्ह आणि इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह एक्समेशन बघितलं होतं त्याचं पण फंक्शन काय पॉवरच ट्रान्समिट होते एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे. बट अनदर टाईप इज दी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ड्राईव्ह. मग डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ड्राईव्हचे काही एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल बेल्ट रोप चेन गिअर व्हर्टिकल ड्राईव्ह आणि मग त्याचे आपल्याला बघायचे ऍप्लिकेशन. तर आपण तो पार्ट बघूया डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ड्राईव्ह. कोणाला सांगता येईल का बेसिक डिफरन्स बिटवीन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट? दोघांचं फंक्शन एकच आहे की मेकॅनिकल पॉवर एका पार्ट पासून दुसऱ्या पार्टकडे किंवा एका सर्किट पासून दुसऱ्या सर्किटला प्रोव्हाइड होणार. पण व्हॉट इज ऍक्च्युअल मिनिंग ऑफ डायरेक्ट अँड व्हॉट इज द ऍक्च्युअल मिनिंग ऑफ इनडायरेक्ट? सांगता येईल स्टुडंट? पार्टिसिपंट? स्टुडंट आवाज येतोय माझा? स्टुडंट आय एम ऑडिबल? येस मॅम. ठीक आहे मी किती डायग्राम शो करते त्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट ड्राईव्ह अँड व्हॉट इज मीन बाय इनडायरेक्ट ड्राईव्ह. Direct drive and indirect drive means if we transmit the mechanical power from one part to another part, then if there is a presence of flexible coupling between the shaft and the pump, म्हणजे तुमचा जो काही सपोज पंप आपल्या ऍप्लिकेशन आहे आणि त्या पंप मध्ये आणि तुमची जी मोटर असते त्याच्यामध्ये डायरेक्ट जर शाफ्ट कपलिंग प्रोव्हाइड केलेली असेल, if there is a flexible coupling between shaft and pump, then it is called as a direct drive. And in case of indirect drive, if there is a some another material, suppose तुमचं आपण एक्झाम्पल घेऊ बायसिकलचं, तुम्ही पॅन्डल मारणार आहे आणि त्यानंतर इथे आपण एक चेन प्रोव्हाइड केलेली असते आणि ती चेन तुमच्या जे काही व्हील्स असतं त्या व्हील्सला अटॅच असते. म्हणजे तुमची जी काही एनर्जी किंवा पॉवर असेल ज्याच्याने तुम्ही तुमचे ते पॅन्डल्स रन करणार आहे त्याची एनर्जी थ्रू दी चेन ही व्हेकलला प्रोव्हाइड केली जाते. मग दॅट द चेन इज ऍक्ट ॲज अ इनडायरेक्ट ड्राईव्ह.
म्हणजे एखाद्या दुसऱ्या डिव्हाइसेस थ्रू जर पॉवर सबमिट झाली, दॅट इज कॉल्ड ॲज अ इनडायरेक्ट ड्राईव्ह. क्लिअर? समजलं स्टुडंट? आता डायग्राम वरनं ते हो तुम्हाला मॅम. क्लिअर होईल. डायग्राम दिसताय का स्टुडंट? डायग्राम दिसताय? हो मॅम. येस मॅम. ओके, बघा. दिस फर्स्ट डायग्राम इंडिकेट युअर इलेक्ट्रिक मोटर कपलिंग टू दी पंप. म्हणजे पंप आणि इलेक्ट्रिक मोटर या दोघांना आपल्याला कपल करायचे. बट इफ देर इज ओनली ए स्ट्रेट शाफ्ट, म्हणजे फक्त हा डायरेक्टली शाफ्ट पंपला आणि इलेक्ट्रिक मोटरला कनेक्ट असला तर इट इज कॉल्ड ॲज अ direct drive. And if there is a presence of, again, इलेक्ट्रिक मोटर इज कनेक्टेड टू पंप थ्रू दी फ्लेक्झिबल कपलिंग. या दोघांमध्ये शाफ्ट वरती एखादी फ्लेक्झिबल कपलिंग आहे. म्हणजे आपल्याला जसं जनरेटर आणि मोटरचा सेटअप आहे, लॅब मध्ये जर तुम्ही कधी गेले तर तिथे बघा की आपला डीसी मोटर ही कपलिंग थ्रू तुमच्या डीसी जनरेटरला कनेक्टेड आहे. मग ती कपलिंग मीन्स काय? तिथे तो कसलं एक्झाम्पल झालं ॲज अ डायरेक्ट ड्राईव्हचं एक्झाम्पल आहे. देन फॉर दी इनडायरेक्ट ड्राईव्ह, this one is your pump and this one is the electrical motor. That means it acts as the electrical drive. These two parts are connected to each other through the V belt. म्हणजे या दोघांवरती पुली असणार आहे. याच्यावरती एक पुली, म्हणजे जे राऊंड सर्कल असतो तो पुलीचा पार्ट असतो. इथे एक दुसरी पुली प्रोव्हाइड केलेला असेल आणि त्या पुलीवरती व्ही बेल्ट थ्रू कनेक्शन केलेलं असणार. दॅट मीन्स इफ वी यूज दी व्ही बेल्ट चेन, then rope, etc., then this type of drive is called as indirect drive. If the coupling in between, if there is a connection of electric motor and pump through the belt, chain, gear and the rope, then this type of arrangement is called as indirect drive. इथे काय दिलंय? ड्राईव्ह पुली म्हणजे ही काय असणार आहे, आणि ही ड्रिव्हन पुली. ड्राईव्ह आणि ड्रिव्हन म्हणजे जो ड्राईव्ह करतो जो रन होतो, या दोघांचे नेमिंग आहे. आणि व्ही बेल्ट थ्रू ते कनेक्टेड, म्हणून ते कसलं एक्झाम्पल झाली डायग्राम ॲज इनडायरेक्ट ड्राईव्ह. सेकंडला इथे परत दिलंय बघा, कॉम्प्लेक्स इनडायरेक्ट ड्राईव्ह दिलेला आहे. म्हणजे काही तर कपलिंग प्रोव्हाइड केलेली आहे, देन काही बिअरिंगचा पार्ट आहे आणि व्ही बेल्ट प्रोव्हाइड केला आणि मग पंप आहे. म्हणजे काहीतरी ऍडजस्टमेंट केलेली. व्ही बेल्ट, कपलिंग अँड बिअरिंग, टोटल सेटअप थ्रू electrical motor is connected to your pump, and this is the example of your indirect drive. Clear? What is the meaning by direct drive and indirect drive? Participant Yes, समजलं ma'am. का? Yes, ma'am. Yes, ma'am. देन आता वन बाय वन आपल्याला त्या प्रत्येकाचे म्हणजे ऍक्च्युअल त्याची डायग्राम्स वगैरे, चेन ड्राईव्ह, ग्रुप ड्राईव्ह, रोप ड्राईव्ह, त्याच्यात आपल्याला फंक्शन्स बघायचे, त्याचे डायग्राम्स बघायचे, त्याचं ऍक्च्युअल वर्किंग बघायचं. फर्स्ट वन इज युअर बेल्ट ड्राईव्ह. बेल्टचे पण तुमचे टाइप्स आहे. आता व्ही बेल्ट ऑलरेडी तिथे आपल्याला डायग्राम मध्ये बघितलं होता.
डेफिनेशन सांगता येईल का व्हॉट इज मीन बाय बेल्ट ड्राईव्ह? त्याचे ऍडव्हान्टेज काय येतील बेल्ट ड्राईव्हचे? टाइप्स ऑफ बेल्ट ड्राईव्ह कुठले असतात? ठीक आहे, लिसन केअरफुली. बेल्ट ड्राईव्ह मीन्स व्हॉट? इन मेकॅनिकल मशिनरीज, म्हणजे मेकॅनिकलच्या ज्या मशिनरी असतात, देर इज अ पेअर ऑफ पुली. बेल्ट ड्राईव्ह कुठे युजफुल असणार आहे? जिथे पुली असणार आहे. बिकॉज दिस बेल्ट ड्राईव्ह इज वाउंड ऑन ए पुली अँड विच कनेक्टेड टू युअर शाफ्ट. म्हणजे जे काही मोटरचे शाफ्ट असतात त्या शाफ्टला पुली कनेक्टेड असतात आणि त्या पुलीच्या वरती काय कनेक्ट असतो? तुमचा बेल्ट ड्राईव्ह. मग काय? ए बेल्ट ड्राईव्ह इन मशिनरी ए पेअर ऑफ पुली अटॅच टू युजली पॅरलल शाफ्ट. म्हणजे त्याच्यात अलाइनमेंट पण कशी असली पाहिजे? पॅरलल. नाहीतर इनबॅलन्सिंग असला जर तुमचं आहे पुलीची पोझिशन, तर ते कनेक्शन बेल्टचे प्रॉपर होत नाही. आणि जे पॅरलल अलाइनमेंट, तिथं फ्लेक्झिबल कपलिंग जिथे असते तिथे तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अलाइनमेंटच जर नसली दोघांमध्ये, कोणी सपोज पंप आणि इलेक्ट्रिकल मोटर मध्ये, तर तो सडनली डॅमेज किंवा तो शाफ्ट डायरेक्ट ब्रेक होऊ शकतो. तर हे इनडायरेक्ट डायरेक्ट ड्राईव्ह मध्ये हा एक मेन पॉइंट कन्सिडर करावा लागतो. The alignment of both the shaft is parallel to each other to avoid the mechanical breaking of the shaft. तो पॉइंट इथे समवॉट, म्हणजे जो काही बेल्ट आहे त्याची शिफ्टिंग चेंज झाली तर तो बेल्ट हा ब्रेक होऊ शकतो, पण डायरेक्टली शाफ्टला डॅमेज नाही करणार. तर मग मेन फंक्शन काय आहे बेल्ट ड्राईव्हचं? इट ट्रान्समिट दी पॉवर फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट थ्रू दी पुली अरेंजमेंट. A belt drive in the machinery is a pair of pulley attached usually parallel shaft and connected by an encircling the flexible belt that serve the transmit and mobility rotary motion from one shaft to another. मेन फंक्शन काय? पॉवरलेस ट्रान्समिट करणारे फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. आणि ते जे काय आहे तो कशावरती माउंट केलेला असतो? बेल्ट ओव्हर दी पुली. हे तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये पण एक्झाम्पल बघितले, त्यामुळे ते काही असं वेगळं एक्झाम्पल किंवा बेल्ट ड्राईव्हचं खूप तुम्हाला इमॅजिनेशन करावं लागलं असं काही. समजलं? बेल्ट ड्राईव्हचं व्हॉट इज द फंक्शन? पार्टिसिपंट रिप्लाय करत चला. हो मॅम. Yes, ma'am. ते ना, तर बेल्ट ड्राईव्हचे पण काही टाइप्स आहे. तर त्याच्यातला वन आलाय, आपण ऑलरेडी बघितलाय तो व्ही बेल्ट, हा त्याचा एक टाइप्स होता. तर ते नंबर ऑफ टाइप्स आहे ड्राईव्हचे, सॉरी बेल्ट ड्राईव्हचे. बिफोर म्हणजे त्याच्या आधी टाईप बघायच्या आधी त्याचे काहीतरी फॅक्टर्स आहे का ज्यावरती पॉवर ट्रान्समिशन डिपेंड्स आहे, की अमाउंट ऑफ पॉवर ट्रान्समिशन इज डिपेंड्स ऑन सम पॉइंट्स. फर्स्ट वन इज दी वेलॉसिटी ऑफ बेल्ट, म्हणजे बेल्टची जी काही वेलॉसिटी ती रिस्पॉन्सिबल असते की हाऊ मेनी पॉवर इज ट्रान्समिटेड. देन दी टेन्शन अंडर विच द बेल्ट इज अप्लाइड टू द पुली, म्हणजे तो किती टाइटली कनेक्टेड आहे, त्याच्यावरती किती टेन्शन आहे त्या बेल्टवरती, त्यावरती डिपेंड असतं की पुली ही बेल्ट पुलीवरती किती टेन्शन मध्ये अप्लाय केलेला आहे त्याच्यावरती पॉवर ट्रान्समिशन डिपेंड्स आहे. देन आर्क ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन बेल्ट अँड स्मॉल पुली, म्हणजे जो आर्क ऑफ कॉन्टॅक्ट असतो दोन पुलीचा शॉर्ट मध्ये, म्हणजे जो राऊंड सर्कल असतो तो आर्क ऑफ पुली, त्याच्यावरती पण डिपेंड असते. ठीक आहे, तर मी तुम्हाला इथे एक डायरेक्ट एक्झाम्पल शो करते, त्यावरून तुम्हाला ते क्लिअर होतील सगळे पॉईंट्स. डायग्राम शो होते. बेल्ट पुली ड्राईव्हचं एक एक्झाम्पल दिसते. दिसते का डायग्राम? दिसते. तर ही दोन पुली आहे बघा. हा मेन जो काही तुमचा मेकॅनिकलचा काही जो मेन मोटर्स असेल त्याचा शाफ्ट आहे आणि त्याच्यावरती ही तुमची पुली, हा जो राऊंड सर्कल दिसतोय तो पुलीचा पार्ट आहे आणि त्याच्यावरती हा तुमचा बेल्ट अटॅच केलेला आहे. आणि ही सेकंड पुली आहे त्याच्यावरती हा बेल्ट ड्राईव्ह आहे. तर हा जो पार्ट आहे, जो तिसरा पॉईंट मी तुम्हाला सांगितला होता, आर्क, हा एवढा जो आर्क आहे या आर्क वरती डिपेंड असणार आहे की तुमची ह्या सर्किट टू या सर्किट मध्ये किती पॉवर ट्रान्समिट होते.
देन बिफोर दॅट अजून एक पॉईंट सांगितलं होतं की याच्यावरती किती टेन्शन म्हणजे हा जो बेल्ट आहे हा किती टाईटली कनेक्टेड या दोन पुलीच्या मध्ये त्यावरती तुमची मेकॅनिकल फिजिकल म्हणजे पॉवर ट्रान्समिशन आहे ते डिपेंड्स आहे. देन नेक्स्ट वन इज दी वेलॉसिटी म्हणजे हा जो बेल्ट आहे हा किती स्पीडने रन होतोय त्यावरती मेकॅनिकल पॉवर म्हणजे फिजिकल पॉवर ट्रान्समिशन आहे ती डिपेंड आहे. अँड लास्ट वन कंडिशन अंडर विच बेल्ट आर यूज म्हणजे कुठल्या कंडिशनवर तो बेल्ट यूज आहे म्हणजे त्याचे पण टाईप्स असणार आहे. तर हे फॅक्टर आणि बेल्ट पुली अरेंजमेंटची डायग्राम समजली सगळ्यांना समजलं का स्टुडंट? हो मॅम. Yes. Then different types of belt drive is the open belt drive, close or cross belt drive, fast and loose cone pulley, step cone pulley, jockey pulley drive, quarter run belt drive आणि कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह हे बेल्ट ड्राईव्हचे समूह म्हणजे त्याचे टाइप्स आहेत. देन ओपन बेल्ट ड्राईव्ह ओपन बेल्ट ड्राईव्ह मीन्स काय सिंपल म्हणजे तिथं कुठलंच क्रॉसिंग असणार नाही. ठीक आहे तर डायग्राम शो करतो पटकन क्लिअर होईल. दिसते का डायग्राम? दिसते मॅम. ओके ही ड्रायव्हर पुली म्हणजे जो मोठा शाफ्ट असतो इट इज अ ड्रायव्हर पुली आणि जो स्मॉल शाफ्ट असतो किंवा स्मॉल पुली असते ती ड्रिव्हन म्हणजे पॉवर या सर्किट कडनं इथे ट्रान्सफर होते. मेन हा ऑलरेडी रन होतोय आणि या ड्रायव्हर पुलीची जी काही पॉवर आहे ती ड्रिव्हन पुलीला जाते म्हणजे इथे हा रन होणार आहे. तर ओपन बेल्ट ड्राईव्ह आता हा पहिला टाईप कोणता आहे आपला ओपन बेल्ट ड्राईव्ह. ओपन बेल्ट ड्राईव्ह मध्ये काय आहे का बेल्टची जी काही कनेक्शन आहे अपर मोस्ट साइड मध्ये थोडा लूज असतो बेल्ट म्हणजे स्लॅब साइड आणि जो लोअर पार्ट असतो तो टाईट साइड असते म्हणजे ही पर्टिक्युलर अरेंजमेंट केलेली असते का जो ड्रायव्हर पुलीचा आणि ड्रिव्हन पुलीचा अपर मोस्ट पार्ट असतो तिथे थोडा लूज ठेवलेला असतो ब्लेड. तर लूजच्या वेळी त्याला पर्टिक्युलर वर्ड काय स्लॅक स्लाइड जो लोअर मोस्ट पार्ट असतो तो टाईट साइड असते. इट इज अंडर दी युअर ओपन बेल्ट ड्राईव्ह. सेकंड टाइप आहे तुमचा क्रॉस और क्लोज बेल्ट ड्राईव्ह. तर सिंपल काय असणार आहे ही जी डायग्राम आहे ही क्रॉस मध्ये अशी केलेली असणार आहे म्हणजे एल साइड आहे ती आर कडे कनेक्ट असेल आणि एम साइड आहे ती क्यू कडे कनेक्ट असणार आहे. पुढचं डायग्राम मिळते असेल बघ इथे दिले क्रॉस नेमिंग मध्येच दिलेले स्लॅक साइड आणि टाईट साइड या दोन्ही पण असणार आहे बट ड्रिव्हन अँड ड्रायव्हर पुली आर क्रॉसली कनेक्टेड. uppermost part is lowermost connected M ला. L part is connected to M and R part is connected to Q. This arrangement is nothing but your cross belt drive. या दोघांमध्ये नेमिंग वरनच ते आयडेंटिफाय होते. ओपन बेल्ट म्हणजे सिंपल कनेक्शन आणि क्रॉस म्हणजे दोघांचे क्रॉस मध्ये कनेक्शन केलेले. क्लिअर क्लिअर स्टुडंट? येस हो मॅम. मॅम. Then next one is your फास्ट अँड लूज कोन पुली म्हणजे पुलीचा जो काही सर्क्युलर एरिया असतो तो हा कोनच्या टाइप मध्ये असणार आहे म्हणजे कोन टाइप मध्ये त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. पुलीचं जे राऊंड सर्कल दिसते ना ते डायग्राम असेल बघा. ओके आता इथे डायग्राम प्रोव्हाइड केलेली नाही कोन पुलीची नाही जो काही कोन टाइप मध्ये म्हणजे एकदम असा सर्कलच्या ऐवजी जी पुली प्रोव्हाइड केली असते ती कोन टाइप मध्ये प्रोव्हाइड केलेली असते आणि मग त्याच्यावरती बेल्ट माउंट केलेले असतात. देन इथे पण अरेंजमेंट दिली बेल्ट ड्राईव्ह विथ मेनी आयडलर पुलीज म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 असे डिफरंट पुलीज वरती तो बेल्ट रन होत आलेला आहे म्हणजे आयडलर पुलीज त्याला वर्ड यूज केलेला आहे. आणि बेल्ट ड्राईव्ह विथ सिंगल आयडलर पुली म्हणजे इथं काय एकच घेतलेला आहे बेल्ट ह्या दोन पुलीवरती दिलाय पण इन ऍडिशन टू दॅट एक अनादर पुलीवरती बेल्ट टाकलेला आहे आणि मग तो ड्रिव्हन आणि ड्रायव्हर पुलीला प्रोव्हाइड केलेला आहे. दीज आर दी सम एक्झाम्पल्स ऑफ
म्हणजे ज्या टाईप मध्ये ड्रायव्हर आणि ड्रिव्हन पुलीचे कनेक्शन आहे, आता हा जो पाईप आहे क्वार्टर रन बेल्ट ड्राईव्ह, तर क्वार्टर फॉर्म मध्ये तिथे काय केलेलं आहे की बेल्टचे कनेक्शन प्रोव्हाइड केलेले आहे आणि मग ते पुलीला प्रोव्हाइड केले, म्हणजे तुमच्या ड्रायव्हर आणि ड्रिव्हन पुलीला कनेक्ट केले. तर हे समजले सगळे टाईप्स आणि त्याचे कनेक्शन्स. हो मॅम. Yes, sir. मॅम. नेक्स्ट वन इज दी रोप ड्राईव्ह. बेल्ट ड्राईव्हचा आता हा पार्ट आपण बघितला. सेकंड वन इज युअर रोप ड्राईव्ह. रोप ड्राईव्ह आणि बेल्ट ड्राईव्ह सिमिलर आहे, फक्त काय चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. जिथे आपण बेल्ट यूज करतो दोन पुलीच्या वरती, तिथे एक रोप यूज केला जाणार. त्याचे एकदम डायग्राम शो करते मी, त्यामुळे तुम्हाला त्याची कनेक्शन कसे असतात ते क्लिअर होते. डायग्राम दिसते पार्टिसिपंट रोप ड्राईव्हची? हो मॅम. Yes, sir. हो मॅम. ही जी फर्स्ट डायग्राम आहे, इट इज दी रोप ड्राईव्ह. म्हणजे याच्यावरती आपण जो बेल्ट प्रिव्हियस मध्ये बघत होतो, दीज आर दी पुली, ड्रायव्हर पुली अँड दिस वन ड्रिव्हन. जो स्मॉल पार्ट असतो तो ड्रिव्हन मध्ये असतो, म्हणजे या ड्रायव्हरनी ही ड्रिव्ह होते, म्हणून ही ड्रिव्हन पुली आहे आणि ही ड्रायव्हर पुली. ओव्हर दी ड्रायव्हर पुली अँड ड्रिव्हन पुली वन रोप इज कनेक्टेड. ज्या केसमध्ये रोप कनेक्टेड असेल त्यावेळेस आपण त्याला काय प्रोनाउन्स करतो, ऍज अ रोप ड्राईव्ह. क्लिअर? एक्झाम्पल समजलं का स्टुडंट? येस मॅम. Yes, ma'am. रोप ड्राईव्हचे पण असे डिफरंट मटेरियल्स वगैरे यूज करून त्याचे रोपचे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असते आणि मग ते ड्रायव्हर आणि ड्रिव्हन पुलीवरती वॉर्म केलेले असतात. द मेन ऍडव्हान्टेज फॉर दी रोप ड्राईव्ह, बेल्ट ड्राईव्हची जी मेकॅनिकल स्ट्रेंथ असते ती ऍज कम्पेअर टू रोप ड्राईव्ह लेस असते. म्हणजे रोप ड्राईव्ह मध्ये जी काही मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे, जनरली आपण ऑब्झर्व जर केलं तर बेल्ट आणि रोप या दोघांमध्ये जर कम्पेअर केला तर मेकॅनिकली स्ट्रेंथ म्हणजे जास्त जरी आपण वेट दिला तर रोप ड्राईव्ह हा जास्त सस्टेनेबल आहे ऍज कम्पेअर टू बेल्ट ड्राईव्ह. मग त्याचा हा मेन ऍडव्हान्टेज आहे. त्यानंतर आपण नंबर ऑफ जे काही सेपरेट ड्राईव्ह हे कनेक्ट करू शकतो थ्रू दी युअर रोप ड्राईव्ह. म्हणजे वन मेन ऍडव्हान्टेज ऑफ दी रोप ड्राईव्ह इज दॅट द नंबर ऑफ सेपरेट ड्राईव्हs मे बी यूज. क्लिअर? मेन एक कसं याच्यामध्ये की ज्याची जी मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे ऍज कम्पेअर टू युअर
belt drive is higher, so that it is most preferable for the high loading capacity application. म्हणजे जिथे हाय लोड कॅपॅसिटीचे ऍप्लिकेशन येणार तिथे 101% तुमचा हा रोप ड्राईव्ह युटिलाइज केला जाणार. क्लिअर? फायबर रोप्स अँड वायर रोप्स हे दोन टाइप्स असतात त्याचे. म्हणजे फायबरचं मटेरियल यूज करून रोपला क्रिएट केलेलं असणार आणि सेकंड वन वायरचं मटेरियल यूज करून रोप क्रिएट केलेले असणार. समजले स्टुडंट? रोप ड्राईव्ह, बेल्ट ड्राईव्ह, त्यानंतर चेन आणि गिअर ड्राईव्हचे एक्झाम्पल आणि त्याचे जे डायग्राम्स आहेत ते आपण वाटलं नेक्स्ट लेक्चरला बघूया. आजचा पाठ जो शिकवला समजला का सर्वांना? हो मॅम. हो मॅम. हो मॅम.